जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, पुढील 24 तास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. नमो शेतकरी, PM किसान आणि पीक विमा याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकी माहिती काय आहे ते शेवटपर्यंत बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच आर्थिक मदत जमा होण्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि पीक विमा या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. मित्रांनो, अनेक दिवसांपासून शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. विशेषतः मॉन्सून सुरू होण्यापूर्वी आर्थिक मदत मिळाली तर बियाणे, खते आणि शेतीचे इतर कामे करण्यासाठी मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे या अपडेट्सकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, अनेक दिवसांपासून शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. विशेषतः मॉन्सून सुरू होण्यापूर्वी आर्थिक मदत मिळाली तर बियाणे, खते आणि शेतीचे इतर कामे करण्यासाठी मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे या अपडेट्सकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 91 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात विविध योजनांचा निधी जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते. यामध्ये नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि काही भागांमध्ये पीक विमा रक्कम यांचा समावेश असू शकतो. सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनाच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. सध्या पुढील हप्त्यांबाबत चर्चा सुरू असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होऊ शकतात, अशी माहिती सांगितली जात आहे. त्यानंतर PM किसान योजनेचा हप्ता देखील चर्चेत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. पुढील हप्त्यांबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आणखी 2,000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनांचे हप्ते मिळाल्यास काही पात्र शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. याशिवाय पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मागील काही काळांपासून प्रलंबित असलेल्या विमा दाव्यांबाबत हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी या निर्णयांची आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पैसे कधी येणार? माहितीनुसार निधी वितरण टप्प्याटप्प्याने केले जाऊ शकते. सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये निधी वर्ग केला जाऊ शकतो. काही ठिकाणी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा 3 टप्प्यांमध्ये निधी वर्ग करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यामुळे जर तुमच्या मित्रांच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत तर घाबरून जाण्याची गरज नाही. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे KYC. अनेक लाभार्थ्यांनी अजूनही बँक खात्याची KYC पूर्ण केली नाहीये. शासन आणि बँकांनी अनेक वेळा सूचना दिल्यानंतरही काही खात्यांची माहिती अजूनपर्यंत नाहीये. अशा परिस्थितीत लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. म्हणूनच सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याची KYC पूर्ण आहे का ते तपासा. आधार कार्ड लिंक आहे का ते तपासा. मोबाईल नंबर अपडेट आहे का ते देखील पाहून घ्या.
त्यानंतर फार्मर आय डीची माहिती अचूक आहे का याची खात्री करा. अनेक योजनांमध्ये फार्मर आय डी महत्त्वाचा घटक बनला आहे. चुकीची माहिती असल्यास लाभ वितरणात अडथळे येऊ शकतात. तसेच PM किसान योजनेसाठी eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर हप्ता त्यांचा राहून जातो. मित्रांनो, माहितीनुसार नाशिक, धाराशिव, सोलापूर, लातूर, नंदुरबार, वर्धा, वाशिम, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, परभणी, धुळे आणि जळगाव या भागांमध्ये विविध योजनांबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र याचा अर्थ या जिल्ह्यांतील प्रत्येक शेतकऱ्याला लगेच लाभ मिळेल असा नाही. अंतिम निर्णय शासनाच्या मंजुरीनंतर आणि पात्रतेच्या पडताळणीनंतरच घेतला जाईल. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची सूचना आहे ती पाहूया. फक्त SMSची वाट पाहू नका. अनेक वेळा पैसे खात्यात जमा होतात पण मेसेज उशिरा येतो. त्यामुळे वेळोवेळी तुमचे बँक खाते तपासा. Google Pay, PhonePe, Paytm, नेट बँकिंग किंवा ATMच्या माध्यमातून शिल्लक तपासू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खात्यात आलेली संपूर्ण रक्कम लगेच काढण्यापूर्वी बँकेचे नियम तपासा. काही बँकांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम असू शकतो. शेतकरी बांधवांनो, सध्या सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. पहिलं म्हणजे KYC तुमचे पूर्ण असणे. दुसरी गोष्ट म्हणजे आधार आणि बँक खाते लिंक असणे. तिसरी म्हणजे फार्मर आय डी आणि योजना. मित्रांनो, या 3 गोष्टी योग्य असतील तर लाभ मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते. शेवटी एक महत्त्वाची सूचना. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत असतात. त्यामुळे कोणीही माहिती खरी मानण्यापूर्वी शासनाचे अधिकृत अपडेट किंवा संबंधित विभागाची माहिती तपासणे आवश्यक आहे. तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की लिहा. त्यामुळे इतर शेतकरी बांधवांना देखील याचा फायदा होईल. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनसुद्धा नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.